दोन्ही जगाचा आई विना भिकारी आणि आई वडिलांना सर्वश्रेष्ठ मानलं जातं, त्यांना गुरु मानलं जातं आणि त्यांच्या आशीर्वादावर, त्यांच्या संस्कारावर आमच्यासारखे कार्यकर्ते घडत असतात. त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन माझ्या जीवनामध्ये अखंडपणे मी सामाजिक कामाचा वसा घेत माझा प्रवास सुरू ठेवलेला आहे. आज ते आमच्यामध्ये नाही आहेत, पण त्यांची आठवण अखंडपणे राहावी आणि खऱ्या अर्थानं सर्वांनाच आपल्या आई वडिलांची आठवण राहावी, आई वडिलांना कोणी विसरू नये हा दृष्टिकोन ठेवून त्यांच्या स्मरणार्थ आषाढ एकादशीला तो रथ या ठिकाणी प्रति पंढरपूर नंदवाल या ठिकाणी जातो, हा चांदीचा रथ अर्पण करावा अशी माझ्या मनात कल्पना आली आणि त्याचं आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी होतोय. हे होत असताना मला अत्यंत आनंद वाटतो. या ठिकाणी अनेक संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत, हजारोंच्या संख्येनं वारकरी समुदाय या ठिकाणी उपस्थित आहे आणि आजच्या या दिवसाच्या माध्यमातून माझी सर्वांनाच आपल्या माध्यमातून नम्र विनंती आहे की मुना आपला हिंदू धर्म हा आई वडिलांच्या संस्काराच्या शिदोरीवर चालणारा धर्म आहे, संतांच्या विचारांच्या शिदोरीवर चालणारा आपला धर्म आहे. आपल्या आई वडिलांना कोणी विसरू नये. आपल्या जीवनामध्ये आपण कितीही मोठं झालो तरी जे कोणी आपल्याला मोठं केलं असेल ते सर्वात पहिला आपले आई वडील असतात, जन्मदाते असतात. त्यांना कुणी विसरू नये असं आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो. तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी वारकरी महामंडळाची स्थापना केलेली आहे. अर्थात आपल्या सर्वांना माहित आहे, त्यानंतर निवडणुका झाल्या, काही प्रमाणात सत्तेमध्ये बदल देखील होत असतात, पण निश्चितपणे अनाथांचा नाथ म्हणून ज्यांना संबोधलं जातं, सर्वसामान्यांचा नेता म्हणून ज्यांना संबोधलं जातं, असे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मनामध्ये निश्चितपणे वारकऱ्यांच्या विषयी काही वेगळं करण्याची निश्चितपणे त्यांची मनीषा आहे. आणि आपल्याला माहित असेल, वारकऱ्यांचे अनेक अपघात होत असताना लाखो रुपये त्यांना मदत करणारा एकमेव नेता एकनाथ शिंदे आहे आणि त्यामुळं वारकऱ्यांच्या दिंड्यांना मदत करण्याचा विषय असेल किंवा अनेक इतर गोष्टी असतील, निश्चितपणे पुढच्या काळामध्ये या महामंडळाच्या माध्यमातून आम्ही साध्य करू असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं.